संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2026 ची संयुक्त पत्रकार परिषद। संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्या 19व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात येणार आहे। शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणस, पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 35 स्टॉल लावण्यात आले आहेत। कोकणात एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते। 2023 साली कोकणातील आंब्याचे उत्पादन 2,56,000 मॅट्रिक टन होते। यातील 198 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि एकूण 80 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला। दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये 1,28,000 मॅट्रिक टन होते आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला। 54 कोटींच्या आंब्याची निर्यात केली गेली। 2025 मध्ये उत्पादन 1,10,000 मॅट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला। यावर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी मोहर जळून गेला, तर काही ठिकाणी फळगळ झाली आणि थ्रिप्स रोग, तुडतुडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे 15%च आंबा पीक हाती लागले आहे। त्यामुळे मागील 11 वर्षापासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे। त्यामुळे या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व आपली जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल याची अपेक्षा आहे। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा महोत्सव ही एक प्रकारची चळवळ ही आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि 19वं वर्ष आहे हे आंबा महोत्सवाचं। 1 मे पासून हा आंबा महोत्सव 4 वाजल्यापासून सुरू होईल आणि 10 मे पर्यंत आंबा महोत्सव आपण आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे। कोकणाचे सर्व भागामधनं आंबा उत्पादक शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विविध प्रकारचे आंबे आणि आंब्याच्या पासूनची निरनिराळी उत्पादकं, काजू असेल, फणस असेल, त्याची देखील निरनिराळी उत्पादकं, त्याचे देखील स्टॉल असतील। बचत गटांना आम्ही दरवर्षी स्टॉल ठेवलेले असतात, तर त्या आमच्या भगिनींना देखील बचत गटाच्या स्टॉल उपलब्ध आहेत। मी आमच्या कार्यकर्त्यांना आणि पूर्ण आसपासच्या नागरिकांना आवाहन करतो की वाजवी दरामध्ये दर्जेदार आणि सेंद्रिय पद्धतीचा आंबा आपल्याला जर हवा असेल तर एकच ठिकाण आहे, आंबा महोत्सव, गावदेवी मैदान, ठाणे। आपण अवश्य त्या ठिकाणी यावं आणि शेतकऱ्याला ताकद द्यावी। शेतकऱ्यांना किती फायदा होईल? ठाण्याला नेहमीच ठाणेकर जे आहेत ते या आंबा उत्पादक शेतकऱ्याला, बळीराजाला खूप ताकद देतात, त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळे भरभरून ते या ठिकाणी येण्याकरता देखील उत्सुक असतात। या आता काही वेळेला तर 8-8, 10-10 कोटीचा त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होतो, त्यांची विक्री होते आणि त्याच्यामुळे अशीच पद्धतीचा प्रतिसाद याही वर्षी आपण द्यावा असं मी आवाहन करतो।